हार्मोन आहे सायटोकायनिन. तर सायटोकायनिन म्हणजे काय, तर सायटोकायनिन हे टर्म जे असतं, सायटोचा मिनिंग असतो असतं आपल्याकडे सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं त्याच्या बाहेरचे इथे लिक्विड भरलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे ते का घेत नाही. हे बघा, सेलमध्ये जे लिक्विड भरलेलं असतं त्याला सायटोप्लाझम म्हणतात. हे बघा, हे जे बाकीचे पार्ट सोडून जे लिक्विड भरलाय त्याला सायटोप्लाझम म्हणतात, किंवा ही डायग्राम प्रॉपर आहे. हे जे सेल आहे, सेलला हे न्यूक्लियस आहे आणि हे कायनिन म्हणजे काय, तर न्यूक्लियस. सायटोकायनिन म्हणजे सायटोप्लाझम आणि सायटोकायनिन म्हणजे काय, सेलच्या डिव्हिजनशी रिलेटेड, म्हणजे त्यामुळे सेल डिव्हिजन जोरात होतं. तर चला, मला वाटतं शेखर पाटील तू एकदा वाचणार हे. आवाज येतोय चांगला? Yes, sir. वाचू का? हॅलो. Cytokinin. It is another growth hormone that promotes cell division. Latham coined the term cytokinin. The first cytokinin was discovered by Skoog and Miller during investigation of nutritional requirement of callus tissue culture of Nicotina tobacco. They observed that the callus proliferated. एक काम कर नाही तर पाटील, एक काम कर क्या पाटील, तुझा आवाज ब्रेक होतोय. कोणाचा इंटरनेट चांगला आहे? क्वेश्चन तुझा चांगला आहे का रे? Yes, sir. वाच वाच, सुरुवातीपासून वाच. It is another growth hormone that promotes cell division. Latham coined the term cytokinin. The first cytokinin was discovered by Cook and Miller during investigation of nutritional requirement of callus tissue culture and Nicotiana tobacco. They observed that the callus proliferate थांब when थांब, क्वेश्चन थांब. हे बघ, क्वेश्चन थांब. हे बघा, ह्या सायटोकायनिनचा सर्वात महत्वाचा पॉईंट विचारला तो की सायटोकायनिनचं महत्वाचं फंक्शन काय. तुम्हाला आधीच सांगितलं की हा सेल डिव्हिजनला प्रमोट करतो. म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे काय, एक सेल आहे, ह्या एक सेल पासून माहिती आहे तुम्हाला 2 सेल तयार होतात, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. ठीक आहे. आता सेल डिव्हिजन हे तुम्हाला 2 प्रकारचे आहे. म्हणजे हे मागे का जातो मी, तुम्हाला ते रिकॉल झालं पाहिजे म्हणून. नाही तर मग आपलं कशासाठी मागे जातो आपण, की तुम्हाला समजावं म्हणून. तर मायटोसिस आणि मियोसिस हे का घेतोय मी, काही प्रॉब्लेम असेल तर क्लिअर होईल. आपल्याकडे 2 प्रकारचे सेल डिव्हिजन असतात. हे बघा अशा, हे मायटोसिस आहे, 1 नंबरची मायटोसिस आहे, 2 नंबरची मियोसिस आहे. या दोघीला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. म्हणजे जेव्हा आणि त्याचे ह्या डॉटर सेल आहेत. तर आपल्या बॉडीमध्ये कधीही एक सेलच्या 2 सेल एकतर मायटोसिस होतात किंवा मियोसिस होतात. मग हा जो सायटोकायनिन आहे हा काय करतो, या दोघं प्रोसेसला काय करतो, फास्ट करतो. आता याच्यामध्ये मायटोसिस मियोसिस का सांगतो, सेल डिव्हिजन तुमच्या डोक्यात चांगलं यावं. मायटोसिस हे बॉडीमध्ये ऑल ओव्हर द बॉडी होतं, जिथे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स नसतात. म्हणजे रिप्रोडक्शन सिस्टीम सोडून सर्व ठिकाणी मायटोसिस होतं. क्लिअर आहे प्रत्येकाला पॉईंट. मायटोसिस मध्ये एका सेलच्या 2 सेल तयार होतात. आणि मायटोसिस मध्ये जे पॅरेंट असतं ते 2n असतं आणि डॉटर जे असतं ते 2n असतं. म्हणजे पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी हा डॉटर सेल असतो. म्हणजे तुमच्या स्किन मध्ये तुम्हाला जर स्किनला लागलं, ते जखम झाली, तर तिथे नवीन सेल येतात, त्या मागच्या स्किनच्या सारख्याच असतात, त्या काही वेगळ्या नसतात. म्हणजे कॉपी असतात, शेजारच्या सेलची कॉपी तिथे तयार होते. मियोसिस असं ना, मियोसिस फक्त रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मध्येच होतात, जसं फिमेल मध्ये ओरी आणि मेल मध्ये टेस्टिस. तर मियोसिस म्हणजे पॅरेंट सेल असते, एक्झॅक्ट ती डॉटर सेल सारखी नसते.
म्हणजे पॅरेंट सेल पासून एक नवीन सेल तयार केली जाते, त्याला आपण गॅमेट म्हणतो. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मग हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हा पॅरेंट पेक्षा हाफ असतो. ठीक आहे, म्हणून तो एन एकत्र येऊन पुन्हा ह्युमन तयार करतो. तर मायटोसिस मियोसिस क्लिअर झालं. मायटोसिस मध्ये सेम सेल कॉपी होते, मियोसिस मध्ये त्याची हाफ कॉपी होते, त्याला आपण गॅमेट म्हणतो, आणि ही फक्त रिप्रोडक्शन मध्ये असते. ओके, याला इक्वल डिव्हिजन म्हणतात. कारण इक्वल डिव्हिजन म्हणजे काय, इथले जेनेटिक मटेरियल 2n असतं, ते 2nच इथे जातं. या मियोसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. रिडक्शन म्हणजे कमी करणं. या 2n असतं आणि त्या डॉटर सेलला nच मिळतं. नीटला प्रश्न आलेला आहे की मियोसिस हे कोणत्या टाईपचं डिव्हिजन आहे, सॉरी मायटोसिस तर इक्वल डिव्हिजन आहे आणि मियोसिस हे रिडक्शन डिव्हिजन आहे. कळाला पॉइंट, मायटोसिस मियोसिस काय असतं, सेल डिव्हिजन कळालं. येस. तर सेल डिव्हिजन प्रमोट करण्याचं काम हा सायटोकायनिन करतो. सायटोकायनिन हे कोणी सांगितलं, तर त्याचं नाव वगैरे लक्षात ठेवा, ज्याचं राहील त्याच्या नीट वर जास्त फोकस करा. स्मोक आणि मिलर. त्यांना कसं कळालं, ऍक्च्युली ते कॅलस वरती काम करत होते. कालच सांगितलं कॅलस काय असतं. कॅलस हा टिश्यू कल्चरचा टिकतो. एक प्लांट घेतो आपण, त्याचा थोडासा तुकडा काढतो बाहेर, त्या तुकड्याला टेस्ट ट्यूब मध्ये टाकतो. त्यानंतर त्याचं सेलचं ग्रोथ होतं, तो मास तयार होतं, याला आपण कॅलस म्हणतो, आणि ते नवीन प्लांट तयार होते. ते छोटस मासचं जे सेलचं ग्रोथ होतं कॅलस, तुम्हाला सांगितलं कॅलस साठी कोणतं हार्मोन वापरला तो ऑक्सिन, आपण डिस्कस केलं. टिश्यू कल्चर करताना कोणतं हार्मोन लागतं, ऑक्सिन. ते ह्या छोट्याशा टिश्यूचं कॅलस करण्यात आपल्याला हेल्प करतं. ओके, पण आता नवीन तिथे एक नवीन गोष्ट सेम आली की जेव्हा हा मिलर आणि यांनी ठरवलं की आपल्या टोबॅको प्लांट आहे, टोबॅको प्रत्येकाला समजतं, त्या टोबॅकोचं कॅलस म्हणजे त्याचं टिश्यू कल्चर जेव्हा करायचं होतं, म्हणजे एका प्लांट पासून वेगळ्या टिश्यू कल्चरचा मिनिंग लक्षात ठेवा. टिश्यू म्हणजे काय, 5-6 सेल्स असतात, आणि कल्चर करणं म्हणजे काय, त्याला वाढवणं. कल्चर समजतं ना, कल्चर या कल्चर आहे म्हणजे गोष्ट वाढलेली आहे. जसं आपण म्हणतो इंडियन कल्चर म्हणजे ग्रो करणार, त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतो. टिश्यू कल्चरचा मिनिंग टिश्यू आहे, तिला कल्चर केलं तर तिला खायला प्यायला दिलं तर प्लांट तयार होतो. मग तेव्हा त्यांना तिथे समजलं की हा इथपर्यंत आलो आपण की तिथे एक सायटोकिनिन नावाचं हार्मोन असतं की ते तिथे सेल डिव्हिजनला वाढवतं, म्हणजे तिथे त्या टिश्यूचं फटाफट एक मास तयार करतं, त्याला कॅलस म्हणतात. चला इथून पुढे वाचायचं. They observed that, कुशल, yes, sir. They observed that the callus proliferate when the nutrition medium was supplemented with coconut milk and degraded sample of DNA, obtained from herring sperm. They named it as kinetin. Chemically, kinins are 6,4-amine purine. First natural cytokinin was obtained from unripe maize grain by Lathamel. It is known as Zethin 6-benzyl adenine is a synthetic cytokinin hormone. Seven different types of cytokinins are recorded from plants. Natural cytokinins are also reported from plants like banana, flowers, apple, and tomato fruits, coconut milk, etc. थांबायचं. हे बघा, आता गोष्ट झाली की तुम्हाला असं सांगितलं मागे की ऑक्सिन आहे. तर ऑक्सिन कुठे असतं, हा प्लांट असतो, प्लांटचा टीप असतो किंवा रूट असतो, त्याचा टीप असतो, आणि हे साईड असतं, यामध्ये ऑक्सिन असतो, आणि ऑक्सिन मुळे त्या पार्टची काय होते, ग्रोथ. मग आता यांनी जे टोबॅको मध्ये वगैरे शोधलं तर त्याचा अभ्यास केला यांनी केलं की ते ऑब्झर्व झालं की त्यांनी जो कॅलस घेतला होता, कॅलस म्हणजे टोबॅको प्लांटचा थोडा तुकडा घेतला होता, त्यांनी तो ठेवला होता न्यूट्रिएंट मीडियम मध्ये. तुम्ही कोणतेही टिश्यू कल्चर करा, तुम्ही एक टिश्यू घेतला ज्याला रूट नाही, काय नाही, तो फोटोसिंथेसिस करू शकत नाही, म्हणजे तेवढा तिथे करत नाही, अजून नंतर करतो तो. मग त्याला कशात ठेवतात, तर न्यूट्रिएंट मीडियम मध्ये, म्हणजे टेस्ट ट्यूब असते, त्यात एक चांगलं लिक्विड भरलेलं असतं, त्याचं सुक्रोज असतं, आणि त्यामध्ये त्याला टाकलेलं असतं, जे खायचं प्यायचं सर्व दिलेलं असतं. मग यांनी त्याला ठेवलं होतं
कोकोनट मिल्क मध्ये, कोकोनट मिल्क आणि डिग्रेडेटेड Na. कोकोनट मिल्क समजतं ना, नारळाचं पाण्याचं मिल्क ते क्रश केलेलं, नारळाचं पाण्यानं ते क्रश केलेलं मिल्क असतं, कोकोनट मिल्क म्हणतो त्याला आपण, ते टाकलेलं होतं आणि DNA टाकलं होतं. मग याच्याने त्यांना काय म्हणजे यांना कळालं की याच्यामुळे काहीतरी झालं आणि तो जो कॅलस होता तो चांगल्या प्रकारे ग्रो करायला लागला. मग केमिकली त्यांनी काय म्हटलं की हे कायटिनिन म्हणजे नेमकं काय असतं, तर हे काय असतं 4,6,4-फील अयोप्युरिन्स. आता ऍक्च्युली हा कंपाऊंड आहे, याचं तुम्ही स्ट्रक्चर मध्ये एवढे जाण्याची गरज नाहीये, पण जर आपल्या केमिकल बायोमॉलिक्युल्स मध्ये असेल तसं आहे का बायोमॉलिक्युल्स मध्ये सिलेबस मध्ये आपलं टॉपिक असेल तर त्याला मला आठवण द्या, मी याच्यावर डिस्कस कर. हा 6,4-फील अमायनो प्युरिन्स कोणी शोधला, तर हा ऍक्च्युली कंपाऊंड होता त्या लिक्विड मध्ये, जो की कोकोनट मिल्क आणि जो DNA टाकला होता. DNA कशामधनं होता, तर एका सेल कडनं करून त्याच्यामध्ये छोटासा तुकडा टाकला होता. तर त्यांना कायटिन नाव दिलं होतं. कायनेट्स. नंतर काय झालं की सिंपल आहे की काय प्लांट्स मध्ये नॅचरली कुठे सायटोकायनिन नसतं, तर अनराईप मेज अनराईप समजतं ना, अनराईप म्हणजे जेव्हा मेज हे चांगले प्रिपेअर झालेले नसतात तेव्हा तिथे एक सायंटिस्ट आहे लॅन्थम, याने काय केलं की त्या मेज मधनं सायटोकायनिनचं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं की तिथे नॅचरली काय मिळतो आपल्याला, सायटोकायनिन मिळतो. पण जो नेक्स्ट आहे 6-बेन्झिल ॲडेनाईन, हा जो आहे हा काय सायटोकायनिन सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन आहे. सिंथेटिक म्हणजे आपण त्याला प्रिपेअर केलेलं आहे. जेव्हा तुम्ही बघाल जसं की आपण ऑक्सिजन मध्ये बघितलं होतं बघा, हे बघा तुम्हाला तिथे सांगितलं होतं की ऑक्सिजन हा IA जो असतो, हे बघा इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, हा कॉमन इम्पॉर्टंट नॅचरल ऑक्सिजन आहे. नॅचरल म्हणजे प्लांट्स मध्ये आढळतो आणि सिंथेटिकही आपण बघितलं तिथे. ठीक आहे, सिंथेटिक हा ऑक्सिजन लाईक IB हा काय आहे, सिंथेटिक आहे म्हणजे आपण त्याला बनवतो. तर तसंच सायटोकायनिनचं हे आहे की नॅचरली ऑकरिंग जो सायटोकायनिन आहे, तर त्याचं तुम्हाला इथे नाव दिलेलं आहे बेन्झिल ॲडेनाईन, हा काय आहे, सिंथेटिक आहे. चलो चलो चल लक्ष काय झालंय की ते सर आवाज ब्रेक डिस्टर्ब होतोय. कुठे होतो सर आपण, तुमचा आवाज चालू ब्रेक होतोय. अरे इथे छोटे पोरं जरा मला परेशान करताय, थांबा जरा, इथे छोटे पोरं परेशान करताय मला. आता बघा बरं, येतोय का? हो सर, हो येतो. सर. ठीक आहे, त्या मुलांपासून मला जरा दूर यावं लागलं. हे बघा इथे सिंपल एकच लक्षात ठेवा की हा जो सायटोकायनिन आहे हा सेल डिव्हिजन वाढवतो. कोणी शोधलं तर ठीक आहे, लक्षात ठेवा, नीटवाल्यांना फोकस करा की कोणी शोधलं, तर मिलरने शोधलं किंवा स्मोगने शोधलं. कोठे शोधलं, डोपॅको मध्ये शोधलं. नंतर जो त्यांनी सॅम्पल बनवला होता, जे मिल्क वगैरे बनवलं होतं कशाचं, कोकोनट वगैरे, त्याला त्यांनी नेम काय दिलं, हे कायनेटिन दिलं त्यांनी नाव. आणि हे जे केमिकल हे याच्यामध्ये काय असतं, तर 6,4-फील अमायनो प्युरिन्स अशा प्रकारचं कॉम्बिनेशन. ओके, जे आपल्याला नोन जे आहे त्याचं नाव काय आहे, झेटाइन. ठीक आहे, झेटाइन. ठीक आहे, झेटाइन म्हणजे काय, नॅचरली ऑकरिंग सायटोकायनिन आहे, त्याचं नाव झेटाइन आहे. 6-बेन्झिल ॲडेनाईन हे काय, सिंथेटिक सायटोकायनिन आहे. हे नाव तर तुमचे पाठ असले पाहिजे. हे सिंथेटिक कोणतं, नॅचरल कोणतं, ठीक आहे, हे पाठ पाहिजे. किनिन्स म्हणजे त्यांचा फॉर्म्युला काय असतो, हे 3 पॉईंट पाठ लक्षात असले पाहिजे तुमच्या. आणि हे नेक्स्ट आता एक सायटोकायनिन म्हणजे एक नसतो, म्हणजे तुम्ही जसं म्हणणार की सायटोकायनिन हार्मोन म्हणजे एक, असं एक कन्सेप्ट नका ठेवू. ऑक्सिजन म्हणजे एक नका ठेवू, त्यांच्यामध्ये ग्रेड्स असतात.
ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार सर एकाचा एकच फॉर्म्युला का? बिलकुल नाही. मग तसं असतं तर मग आता मी इथे म्हणतोय की 6 फ्लोरोफिल अमायनो प्युरी नाही आहे, जीटी नाही आहे, बेन्झिल ॲडेनाईन नाही आहे. तर त्यांचे वेगवेगळे ग्रेड्स आहेत. त्याच्याप्रमाणे त्यांचं वर्किंग वरती आपण त्याला सायटोकाईन म्हणतो की तो सेलला डिव्हिजन करतो. तर लक्षात ठेवा की 7 डिफरंट टाईपचे सायटोकाईन आपल्याकडे रेकॉर्ड झालेले आहेत की ते सेलला चांगल्या प्रकारे डिव्हाइड करतात. आणि ऑल्सो रिपीटेड फ्रॉम प्लांट आणि कुठं कुठून केले ते बनाना फ्लावर माहिती तुम्हाला, बनानाला फ्लावर येतं, ऍपल, टोमॅटो, कोकोनट मिल्क या सर्वांमध्ये सायटोकाईन असतं. जर सायटोकाईन नसतं तर त्यांचं ते बनानाचं बंच येतो, म्हणजे बनाना प्लांट त्याचा बंच येतो, अशा प्रकारचा बंच येतो. मग एवढा बंच काही 5-6 दिवसामध्ये ग्रो करतो, तिथे सायटोकाईन असतो. हे प्रश्न काय विचारा? नाही सर. पुढचं वाच शिका. हो सर. फिजिओलॉजी इफेक्ट पासून ना. Physiology effect and application of cytokinin. Besides cell division, it also promotes cell enlargement. High cytokinin promotes shooting, the enhancement of process of sir. कुठे गेला? Hello. नाही ते नाही, सर त्या पानावरती यायचं आपल्याला. हे बघा इथे इथपर्यंत थांबा. सर्वात महत्वाची गोष्ट बघा, सायटोकाइनची एकच पॉईंट मला लक्षात ठेवणं आहे, हा सेल डिव्हिजन करतो. म्हणजे कोणी तुम्हाला म्हटलं की सायटोकाइनिन काय करतो, तर हा सेलला डिव्हाइड करतो, त्याची मास वाढवतो. ओके. आणि तो दुसरं काम म्हणजे सेलला इनलार्ज करतो. मी सांगितलं होतं सेलला इनलार्ज करण्याचं सर्वात महत्वाचं काम जिब्रेलिनचं असतं. नंतरचं मग कोणाचं असतं? ऑक्झिन इनलार्ज करतो आणि सायटोकाइनिन इनलार्ज करतो. पण तुम्हाला पहिलं जर वर्क म्हणेल की सेल इनलार्ज कोण करतो, तर जिब्रेलिन नंबर 1. नेक्स्ट. इथून वाचेल. हो सर. होत आहे कुठून लो रेशो पासून का? इथून वाच ना, तुम्ही थांबत होतो. बर. Low ratio of cytokinin to auxin induce root development, but a high ratio cause buds and shoot to develop. Cytokinin and auxin ratio and their interactions control morphologic differentiation. थांबा जरा. हे बघा एक पॉइंटला थांबत जरा. लो रेशो ऑफ सायटोकाइनिन टू ऑक्झिन रिड्यूस द रूट डेव्हलपमेंट. म्हणजे काय? लो रेशो ऑफ सायटोकाइनिन टू ऑक्झिन म्हणजे सायटोकाइनिन टू ऑक्झिन जो रेशो असतो, म्हणजे सायटोकाइनिन टॉपला आणि ऑक्झिन कमी असेल, तर जर सायटोकाइनिन कमी असेल आणि ऑक्झिन जास्त असेल तर काय होतं? इंड्यूस रूट डेव्हलपमेंट, बट हाय रेशो causes the bud and shoot to develop. एक मिनिट. काय होतं घशाला काय माहिती, मॉर्निंगला तुमच्या लेक्चरला माझा हेच होऊन जातो आवाज. हे बघा लो रेशो ऑफ सायटोकाइनिन टू ऑक्झिन. हे बघा रेशो सायटोकाइनिन टू ऑक्झिन म्हणजे काय? सायटोकाइनिन हा कमी असणं आणि ऑक्झिन जास्त असणं. याच्यामुळे काय होतं की रूट डेव्हलपमेंट जे होतं, इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट, बट म्हणजे त्याच्या रूट डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते जेव्हा सायटोकाइनची लेवल थोडीशी कमी असते आणि ऑक्झिनची जास्त असते. आणि जेव्हा हाय रेशो जो असतो सायटोकाइनचा, त्याची बड आणि जे शूट असते त्यांची डेव्हलपमेंट चांगली होते. हे बघा समजायला कसं आहे, हा सायटोकाइनिन आहे, हा ऑक्झिन आहे, दोघंही हार्मोन, म्हणजे हा सायटोकाइनिन आहे ऑक्झिन. आता हा तुमचा रूट आहे, ही प्लांटची बॉडी आहे. या प्लांटच्या बॉडीमध्ये सायटोकाइनिन बॉडीमध्ये किती आहे आणि ऑक्झिन किती आहे यांचा रेशो, यांचं जर आपण रेशो घेतला, रेशो म्हणजे काय क्वांटिटी घेतली, जर तो कमी असेल ठीक आहे, तर काय होणार? रूटची चांगल्या प्रकारे डेव्हलप, रूट चांगल्या प्रकारे ग्रोथ करतो. म्हणजे आपण म्हणतोय की सायटोकाइनिन कमी आहे आणि सायटोकाइनिन जास्त आहे, थोडा ऑक्झिन कमी आहे, याच्यामुळे काय होणार? कोणाचा रेशो वाढणार? हा रेशो वाढलेला काय करतो? शूट आपले जे असतात आणि बर्ड असतात त्यांना चांगल्या प्रकारे डेव्हलप करतो. पॉइंट क्लिअर होतोय? हे बघा दोघंही काय करतात? दोघंही हे बॉडीला वाढवण्याचं काम करतात. सायटोकाइनिन सेल डिव्हिजन वाढवतो, सेलला इलॉंगेटही करतो आणि प्लांटची बॉडी वाढवतो.
ऑक्झिन तोही तेच काम करतो, सेलला वाढवतो. त्या पण ऑक्झिन मोस्टली काम कुठे करतो, टीपला करतो. मग दोघी हार्मोनचं प्रपोर्शन ठरवतं की कोण लवकर वाढणार आहे. म्हणजे सायटोकायनिन आणि या दोघांचा रेशो तुम्ही घेतला. रेशो म्हणजे काय, सायटोकायनिन जर कमी असेल तर आपण मोस्टली डेव्हलपमेंट कशामध्ये बघतो, तर आपण डेव्हलपमेंट रूट मध्ये बघतो. ठीक आहे. आणि सायटोकायनिन जर जास्त असेल तर आपण डेव्हलपमेंट कशामध्ये बघतो, शूट मध्ये बघतो. शूट म्हणजे काय, जे झाडाला वरती येतात ते म्हणजे बर्ड वगैरे. पॉइंट कळाला का? हा पॉइंट कळाला का? हो हो सर. चला पुढे. हा शिखर. हॅलो हो शेखर. सर. हो सर, वाचतो. It promotes the growth of lateral buds and control apical dominance by the cell division. The senescence are again an abscission process in plant organ. This was reported by Richmond and Lang. Formation of interfascicular combined expansion of cells are other functions. It also breaks dormancy and promotes the germination. Cytokinin reverse apical dominance. It includes RNA synthesis and formation of interfaces. हे बघा, एक पॉइंट तर तुम्हाला कळालं की सायटोकायनिन आणि ऑक्झिनचं रेशो जास्त झाला तर शूट वाढतं, कमी झाला तर रूट वाढतं. हे पॉइंट तुम्हाला आधी कळायला पाहिजे. मग हा जो रेशो असतो सायटोकायनिन ऑक्झिनचा, हा त्या प्लांटचं मॉर्फोजेनिक कॅरेक्टर डिफरन्शिएट करतो. म्हणजे मॉर्फोजेनिक म्हणजे दिसणं दाखव कमी जास्त करतो. म्हणजे तुम्ही त्याचं मॉर्फोलॉजी हे दोन हार्मोन कंट्रोल करतात की जर रूट किती वाढले, त्याचे शूट किती वाढले, तो प्लांट कसं वाढतोय, हे या दोन हार्मोनच्या रेशोवरती ठरतं. लक्षात ठेवायचं, मॉर्फोजेनिक जे इंटरॅक्शन्स असतात, मॉर्फोजेनिक म्हणजे काय आहे ते कंट्रोल करण्याचं दोघांचा रेशो करतो. मी सांगितलं लो रेशोला रूट वाढतं, हाय रेशोला शूट वाढतं. त्याला मॉर्फोजेनिक म्हणजे दिसणं म्हणतो आपण. नेक्स्ट गोष्ट आहे की हे जे हार्मोन्स आहेत हे काय करतात की प्रमोट द ग्रोथ करतात. मान्य आहे, दोघंही हार्मोन रूट वाढा किंवा शूट वाढा तुमची ग्रोथच होणार आहे. हे हे ग्रोथ बर्डला ग्रोथ करतात. हे कंट्रोल द अपायकल डोमिनन्स बाय द सेल डिव्हिजन. हे बघ, तुम्हाला सांगितलं की अपायकल डोमिनन्स म्हणजे काय की एक वरचाच वाढतो, खालची वाढत नाही. मग त्याला हे सायटोकायनिन वगैरे काय करतात, कंट्रोल करतात. आणि सर्वात महत्वाचं हे डिले करतात. कशाला, सेन्सियन्सला, एजिंगला, ऍब्सिशन प्रोसेसला. आता हे सेन्सियन्स काय असतं, एजिंग. आता एजिंग तर तुम्हाला लगेच कळालं असेल. एजिंग म्हणजे काय की प्लांट एज होतं म्हणजे म्हातारं होतं. ऍब्सेसियन प्रोसेस, हा मी नीटवाल्यांना सांगितलं होतं दोन. आहे का नीटवाले? माधवी आहे का? हॅलो, नाही आहे का? हॅलो का? स्पेलिंग चुकवतो वाटतं. कुठे गेलं स्पेलिंग? स्पेलिंग तर बरोबर आहे. चुकतंय. ओके. हे बघा, ऍब्सिसियन हा जो पॉइंट आहे, तर हा ऍब्सिसियन म्हणजे याला आपण असं ऍब्सिसियन म्हणजे जे प्लांट असतं त्याचे जे लिप्स असतात, ही प्रोसेस ऍब्सिसियनची आहे.
म्हणजे हे चांगल्या प्रकारे हे बघा हा ऑक्सिजन आहे दिसतोय तुम्हाला. तर काय होतं लीप हे आता काय होतं की ऑक्सिजनचं तुम्हाला इथे दिसतंय ना, दिसतंय की नाही डायग्राम जामरे? अरे बोला, दिसतंय की नाही डायग्राम? हो सर दिसते. हा हे बघा त्या डायग्राम मध्ये नीट बघा, एक लीप आहे, चांगलं लीप आहे, फ्रेशली लीप आहे आणि त्यातलं चांगलं असेल तर काय होतं ते ग्रोथ प्रमोटर सारखं काम करतं. नंतर बघा इथे डिस्ट्रक्शन आला आहे, थोडस डिस्ट्रक्शन ऑक्सिजन मध्ये आला आहे. तिथे इथालाइन एक नवीन कन्सेप्ट आहे. मागे सांगितलं होतं की इथालाइन हा ग्रोथ थांबवणारा हार्मोन आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन मध्ये आणि तिथे एक डिस्टर्बन्स आलेला आहे. आता डिस्टर्बन्स काय करताय तुम्हाला पुढे दिसतंय, त्याचा कलर शेड चेंज झालेला आहे त्या लिपचा आणि इथे तुम्हाला दिसतंय की ते येलो होऊन पान खाली पडलेलं आहे. मग ही जी प्रोसेस असते याला ऍब्सिशन म्हणतात. ठीक आहे, ऍब्सिशन म्हणजे काय की पानं वगैरे गळणं, याला आपण ऍब्सिशन म्हणतो. समजलं प्रोसेस ऍब्सिशन म्हणजे काय, तर पानं गळणं. ही मला वाटतं ही सर्वात प्रॉपर डायग्राम आहे, याच्यापेक्षा काही सांगण्याची गरज. ऍब्सिशन म्हणजे त्या पानाचं एजिंग होणं आणि ते गळणं, याला आपण ऍब्सिशन म्हणतो. आता हे सेन्स म्हणजे सेम सेम कन्सेप्ट आहे. ह्या सेनेसन्स वगैरे एजिंग वगैरे हा कन्सेप्ट सेमच आहे. हे बघा आता इथे ग्रोविंग तुम्हाला एक ह्युमन्स मध्ये डायग्राम दाखवली आहे. तुम्हाला पहिला पार्ट दिसतोय तो ग्रोविंग दिसतोय. म्हणजे एक मुलगा आहे, तो चांगल्या प्रकारे ग्रो करतो आहे, ऍडल्ट झाला इथे, तो ऍडोलसन्स मध्ये आला. त्याच्यानंतर बघा तो ऍडल्ट नंतर बघा आता म्हातारा होतो आहे, त्याला सिनेन्स म्हणतो, सिनेसेंट किंवा सिनेन्स म्हणतो आपण. म्हणजेच आपल्या बॉडीतले हार्मोन्स थोडेसे वेगळ्या प्रकारे ऍक्ट करायला लागतात आणि पण म्हातारे होतो, त्याला एजिंग होतं. तर हे एजिंग वगैरे डिले करणं प्लांट्स मध्ये सेम आहे. प्लांट्सचं ही एजिंग होतं आणि मग ते डिले करण्याचं जे काम असतं ते हे हार्मोन करतात. म्हणजे सायटोकायनिन चांगलं असेल तर एजिंग होत नाही किंवा मग ते पानं गळणं ऍब्सिशन होत नाही, ह्या गोष्टी होत नाही. म्हणून सायटोकायनिन इम्पॉर्टंट आहे की झाडाला एज मॅनेज करणं, त्याचे पानं वगैरे गळणं कंट्रोल, म्हणजे लाईफला थोडंसं एक्सटेंड करणं. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट, दिस वॉज रिपोर्ट आहे ते सायंटिस्टचं काही एवढं मला इम्पॉर्टंट वाटत नाही. फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल आर अदर फंक्शन. मला कॅम्बियम मागच्या लेक्चर दाखवलं होतं मी की मागे जो प्लांट असतो त्याच्यामध्ये काय असतं, कॅम्बियम असतं. कॅम्बियमचं ग्रोथ कोण करतो, जिब्रेलिनही करतो, थोडा ऑक्सिजनही करतो. तुम्हाला कॅम्बियम दाखवलं होतं मी, पुन्हा दाखवतो. आता कॅम्बियम असतो प्लांट मध्ये, बघा तुम्हाला दाखवलं होतं मी, ही डायग्राम होती. कॅम्बियम म्हणजे हा जो पोर्शन असतो याला आपण कॅम्बियम म्हणतो. त्याच्या आधी काय असतं, बाहेर आउटर बार्क असतो, नंतर फ्लोएम असतो, नंतर कॅम्बियम असतो आणि झायलेम असतो. पुन्हा रिपीट करतो, झायलेम हे वरती पाणी घेऊन जातं रूट कडनं, फ्लोएम हे पानाकडनं खाली फूड घेऊन येतं, फूड खाली आणलं जातं आणि वॉटर आणि मिनरल्स वरती नेलं जातं आणि त्यांच्यामध्ये ह्या कॅम्बियमचा एक लेअर असतो. ते कॅम्बियम ग्रोथ करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या काय करतात, कॅम्बियमचं ग्रोथ झालं म्हणजे कशाचं ग्रोथ झालं, तुमच्या वूडचं ग्रोथ होतं ना. तर लॅटरल जे आपण साईड म्हणतो, लॅटरल म्हणजे साईड आपले म्हणजे टॉपला वाढणं म्हणजे याला अपायकल म्हणतात आणि हे जे साईडचं असतं पट्टे हे याला कॅम्बियम म्हणतात. साईडची ग्रोथ ही काय करतो, हा सायटोकायनिन काय करतो, वाढवतो. नेक्स्ट गोष्ट, इट्स ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी अँड प्रमोट द जर्मिनेशन. मी आधी सांगितलं होतं जसं ऑक्सिजन असतं ते काय करतं की ज्या सीड्स असतात त्या सीडची डॉर्मन्सी काय करतं, ब्रेक करतं. म्हणजे तुम्हाला आताही सांगितलं मी की ज्या सीड्स असतात, ज्या तुम्ही प्लांट पासून सीड तुमच्या घरात असतात, त्या जिवंत असतात आणि त्या झोपलेल्या असतात. मग काय असतं की ते केव्हा जर्मिनेट होणं म्हणजे काय, ते जागृत झाले, त्यांना पाणी मिळालं, त्यांना जमीन मिळाली, ते श्वास आता जोरात घ्यायला लागले, ते ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचे एक्सचेंज करू लागले, त्यांच्या बॉडीत केमिकल रिएक्शन फास्ट झाले, त्या म्हणतो आपण ते जर्मिनेट झालं.
तर हे जे त्याची झोपलेली अवस्था जी आहे, जर तुम्ही त्याला सायटोकायनिन त्याच्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे जर डेव्हलप झालं, तर समजायचं की त्यानं त्याची डॉर्मन्सी फेज आता ब्रेक केली आहे. त्याला त्या सीडला आता खाली वरती शूट आणि खाली रूट यायला तयार आहे. आणि हेच तुम्हाला मी ऑक्सिनमध्ये सांगितलं होतं. हे बघा, सर्व तिघही प्रोमोटर हार्मोन आहेत. तिघांच्या सर्व गोष्ट सेम आहे. डिफरन्स कशामध्ये आहे? ऑक्सिन हा सेलच्या डिव्हिजन मध्ये तेवढा काम नाही करत, इलॉंगेशन मध्ये काम करत. तर हे लक्षात ठेवा की महत्वाचं फंक्शन काय. आता सीड बद्दल विचारलं तर तुम्ही दोघांनाही सेम आन्सर देऊ शकता. सायटोकायनिन रिव्हर्स द अपायकल डोमिनन्स इफेक्ट. आता अपायकल डोमिनन्स इफेक्ट म्हणजे काय? तर अपायकल डोमिनन्स म्हणजे वरचा बळ जोरात वाढणं. ऑक्सिन काय करतो मी सांगितलं तुम्हाला. तुमचं हे प्लांट आहे, हे बघा, हे तुमचं प्लांट आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की अपायकल डोमिनन्स म्हणजे काय. हे बघा, हा अपायकल डोमिनन्स आहे. म्हणजे हे वरचं जोरात वाढतं आणि साईडचे बघा हे बर्ड्स वाढत नाही. बघा, हा बर्ड किती जोरात वाढतोय आणि इथे बघा काही बर्ड नाही. याला अपायकल डोमिनन्स म्हणतात. हा ऑक्सिनमुळे वाढतो. ऑक्सिन काय करतो? त्या बर्डला फास्ट आणतो वरती किंवा ग्रोथ मध्ये आणतो. मग हा सायटोकायनिन काय करतो? थोडा रिव्हर्स करतो. हा या साईडला वाढवण्याचा प्रयत्न करतो. समजतंय तुम्हाला? साईडनं अपायकल डोमिनन्सला थोडा रिव्हर्स करण्याचं काम कोण करत असतो? सायटोकायनिन. म्हणून तो बॅलन्स होत असतो. म्हणून आपण सायटोकायनिन आणि ऑक्सिन यांना काय करतो? थोडंसं रेशो मध्ये काय करतो? त्याची डेव्हलपमेंट चेक करतो. तुम्हाला कोणत्याही बर्डची वगैरे जर तुम्हाला ग्रोथ बघायची असेल, तर आपण सायटोकायनिन आणि ऑक्सिनच्या रेशो मध्ये सांगतो की त्याची ग्रोथ कशी होणार आहे. तिथे जिब्रेलिन वगैरे आणत नाही. पॉईंट कळाला? म्हणजे ऑक्सिन ह्या बर्डला वरती प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो, सायटोकायनिन ह्या साईडने प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. नाही तर मग नुसतं प्लांट असंच वाढलं असतं. प्लांटला हे बर्डही वाढतात. त्याचं रिझन आहे की सायटोकायनिन नसतात तर प्लांट असे हायटेड झाले असतात, भरपूर हायटेड. तर ही सायटोकायनिन पेक्षा ऑक्सिन हा चांगल्या प्रकारे वर्क करतो आणि प्लांटला भरपूर हाईट देण्याचा प्रयत्न करतो. चला, काही इश्यू आहे का? हॅलो. आता दुसरा एक No, पॉइंट sir. आहे की हा RNA सिंथेसिस मध्ये काम करतो आणि फॉर्मेशन ऑफ इंटरफॅस्युलर कॅम्बियम. हे तर आधीच सांगितलं तुम्हाला की कॅम्बियम तयार करण्यात हा काम करतो सायटोकायनिन. थोड्या थोड्या सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये, ऑक्सिन याच्यामध्ये, थोडं जिब्रेलिन यांच्यामध्ये. तर तिघांतला डिफरन्स शोधा आणि त्याच्यावर थोडंसं वर्क करा. आता आपण थोडंसं वेगळ्या हार्मोन मध्ये येऊ की ते ग्रोथ दे ऑनली ग्रोथला रेग्युलेट करणारे हार्मोन जे आहेत ते थोडंसं रिटार्ड करतात, म्हणजे कमी करतात. अशा प्रकारचे हार्मोन ते थांबवतात शक्यतो. तर तशा प्रकारचे हार्मोन आता आपण बघणार आहे. तर पहिला आहे इथायलिन. इथायलिन माहिती तुम्हाला. इथ म्हणजे काय असतं? केमिस्ट्री चांगलं शिकवलंय तुम्हाला मी. इथ म्हणजे 2 कार्बन असतात आणि इथिलीन आहे, ते इथिलीन माहिती आहे ना? हो सर. इथायलिन माहिती आहे ना? हो. दाखवून देतो म्हणजे पुन्हा प्रश्न नको. याला इथायलिन म्हणतात. ठीक आहे. इथायलिल आणि हा जो कन्सेप्ट आहे हा वेगळा आहे का बघा बरं. याला इथिन म्हणतात, त्याला इथाईल म्हणतात. सेम आहे का बघा बरं. इथायलिन आणि इथिन सेम असतं का? नाही सर, वेगवेगळं. इकडे आहे का कोणी? प्रतीक्षा, इथायलिन आणि इथिन सेम असतं का? नाही सर. अजून कोणी आहे का इकडे? केमिस्ट्री. कोणाला बोलायचं काही? इथायलिन आणि इथिन सेम असतं का? तेव्हा इथायलिनचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. दिसतोय ना? का पुन्हा दाखवू? हे बघा, इथायलिनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? C डबल बॉन्ड H आणि त्याला C डबल बॉन्ड C आणि त्याला HH. अशा प्रकारे इथायलिनचा फॉर्म्युला आहे. चला तुम्हाला इथिनचा फॉर्म्युला दाखवतो. इथिनचा फॉर्म्युला तो
हे बघा, इथिन आणि इथायलिन हे सेमच असतं. समजलं का? इथिन तुम्हाला शिकवतो मी. इथिन कसा असतो? इथिनचा अर्थ असतो, इथ म्हणजे 2 कार्बन असतात, आणि म्हणजे त्यावर डबल बॉन्ड असतो. इथे हायड्रोजन किती लागणार? 2 लागणार. इथे किती लागणार? 2 लागणार. तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की सर इथायलिनचा फॉर्म्युला काय आहे? इथिन तर माहितीच असलं पाहिजे ना. इथिन म्हणजे काय? इथ म्हणजे 2 कार्बन आणि एन म्हणजे डबल बॉन्ड. तुमचा प्रश्न इथिन मध्ये नाही, इथायलिन मध्ये आला पाहिजे. इथायलिन हे नाव आहे इथिनचं. प्रश्न कळाला? इथायलिन आणि इथिन सेम असतं. ओके. भरपूर मुलांना इथे कन्फ्युज असतं, इथायलिन इथायलिन काय? तर इथायलिन म्हणजे इथिन असतं. कळालं? हॅलो, चला पुढे. इथं हा वाचा, कोण वाचताय? वाचा रे, एक जरा काहीतरी वाचा. वाचा शेखर पाटील. Ethylene का sir? हा, इथायलिन. It is the only gaseous growth regulator. Denny reported ethylene is effective in fruit ripening. Gain established that plants naturally synthesize ethylene. Crocker proposed that ethylene is the plant hormone responsible for fruit ripening. It is a simple gaseous hydrocarbon with essential role in fruit ripening. The most widely used compound as a source of ethylene is ethaphone. It is synthesized in roots, shoot apical, meristem, ripening fruits, etc. थांबायचं. तर तुम्हाला माहिती आहे की इथायलिन म्हणजे काय? त्याचं नाव इथिन. हे बघा, 2 कार्बनचा असा कोणताही कंपाऊंड नसतो की तो सॉलिड किंवा लिक्विड असतो, तो गॅसच असतो. कळालं? तर हे जे डबल कार्बनचे कंपाऊंड असतात, डबल, ट्रिपल किंवा 4, 5 नंबरचे कार्बन असतात, हे सर्व काय असतात? मोस्टली गॅसेस असतात. त्यामुळे हा डबल कार्बनचा कंपाऊंड गॅस असणार आहे, तर हा गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर आहे. ठीक आहे, म्हणजे इथेलिन हा गॅस असतो. त्यानंतर हा कशासाठी महत्वाचा आहे? तर फूड रिफायनिंगसाठी, म्हणजे फूड जे पकतात आपण, फूड पकणं म्हणतो, तर याच्यासाठी महत्वाचा असतो. आणि हा फ्रूटला पकवतो. म्हणजे पकवणं म्हणजे पकल्याशिवाय आपण खात नाही, तर फूड पकवण्यासाठी हा कामाचा असतो. हा हायड्रोकार्बन आहे. ऑब्विसली कार्बन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे हा हायड्रोकार्बन आहे. केमिस्ट्री मध्ये शिकलाय तुम्ही. आणि हा याचा महत्वाचा फॉर्म कोणता आहे? तर इथिफॉन. हा ह्या फॉर्म मध्ये मोस्टली काय केला तो यूज केला जातो. इथिलिन कोणत्या फॉर्म मध्ये यूज केला जातो? इथफॉर्म मध्ये. आता हा कुठे कुठे बोला तो, तर तुम्हाला तिथेच ते लीप मध्ये दाखवलं होतं मी की इथे तयार झाला होता, ते खाली पिवळं होऊन तर रायपेन झालं होतं पानही, म्हणजे पिवळं होऊन पडून गेलं होतं. रूट मध्ये असतो, शूट मध्ये असतो, फ्रुट्स मध्ये असतो. मोस्टली फ्रुट्स मध्ये भरपूर आढळतो इथायलिन. मग याचं महत्वाचं काम काय? तर तेच की रायपनिंग करणं, म्हणजे फळांना पकवणं. तर चला बघू आपण. वाच बरं. हो सर. हे बघा, आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे आहे इथफॉइन म्हणजे काय असतं, किंवा हा इथर काय असतं, इथरेट काय असतं, किंवा इथफॉइन काय असतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला इथायलिन पाहिजे आहे आणि ते फ्रूट पकतं, तर गॅसियस फॉर्म मध्ये असतं. मग तुम्ही त्याला कसं काय मिळवणार? त्याचा गॅस असतो ना तो. मग त्याला काय करतो आपण? 2 क्लोरो इथाइल फॉस्फोरिक ऍसिड जे असतं, याला आपण इथफॉन म्हणतो. हे कॉमन नाम आहे. म्हणजे 2 क्लोरो इथाइल फॉस्फोरिक ऍसिड याला काय करतो आपण? पाण्यामध्ये ऍड करतो आणि त्याच्यामध्ये फ्रूटला काय करतो? डिझॉल्व्ह करतो. म्हणजे त्याला डिझॉल्व्ह नाही करत, फ्रूटला काय करतो त्याच्यामध्ये आपण हे करतो, काय म्हणतो त्याला, डीप करतो. समजलं? तर नसेल तर दाखवतो.
बा अशा प्रकारे प्रोसेस गाववाल्यांना माहिती असेल की अशा प्रकारे इथिलीन यूज केला जातो. आणि जे प्लांट आहे तर ते बनानाला घेतलं जातं आणि ते लिक्विड असतं त्या लिक्विड टाकलं जातं. तेव्हा ते बनाना त्या ग्रॉस त्याचे ते बंच पासून त्याला वेगळं करताय आणि त्याला काय केलं जातंय ते पाण्यामध्ये टाकलं जातं. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये इथिलीन असतं आणि तुम्ही इथफॉइन त्याच्यात वापरू शकता कंटेन. आणि ते प्रत्येक बंचला ते पाण्यात डीप करतात आणि डीप केल्यानंतर मग त्या बॉक्समध्ये फिट करतात. दिसतंय का? हे बघा त्या लिक्विड मध्ये डीप केल्यानंतरच तो पुढे प्रोसेस होतोय बघा. हे बघा ते जे लिक्विड आहे त्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये आपण केमिकल टाकलंय आणि ते कॅरेट मध्ये बघा बसवले जात आहे. या प्रोसेसला म्हणतो आपण की रायपनिंग किंवा हे बघा ही प्रोसेस आहे बघा. हे प्लांट आलेला आहे. हा जो बंच आलेला आहे तो कुठून आलेला आहे? फार्म मधनं. त्याला कट केलं जात आहे. दिसतंय का? हॅलो. हो सर. दिसतंय. हे बघा प्लांटला ते कट करतायत आणि बघा समोर टँक आहे बघा, टँक मध्ये टाकताय बघा. हे बघा ते प्लांटला ते त्यांनी ते बंच कट केला. समोर टँक ठेवलाय त्या टँक मध्ये टाकतात. त्या टँक मध्ये का टाकतात? कारण त्या टँक मध्ये ऑलरेडी आपण काय टाकलेलं आहे? इथिलीनचं कंटेंट टाकलेलं आहे आणि मग ते पॅक केलं जातं आणि ते पॅक केल्यानंतर मग पुढे ते ऑटोमॅटिक रायपन होऊन जातं. कारण ते हार्मोन्स मध्येच टाकतो आपण. ते इथिलीन ऍक्च्युली हार्मोन सारखं काम करतं. झालं मग तुम्हाला पकलेले केळं मिळतात 2 दिवसामध्ये. हे बघा असं बॉक्स मध्ये मग ते बॉक्स मध्ये असे प्रकार आलेत लिक्विड मधनं की पॅक केले जातात आणि तुम्हाला मग डायरेक्टली ते मिळतात पकलेले. ते केलेत बॉक्स मध्ये पॅक. ठीक आहे. तर कळालं असेल तुम्हाला कशा प्रकारे ते कॉइन वगैरे काम करतात. तर इट प्रमोट द रायपनिंग ऑफ द फ्रूट लाईक बनाना, ऍपल, मँगोज. हे बघा बनाना, ऍपल, मँगो मध्ये रेग्युलरली यूज होतं. आणि इट स्टिम्युलेट द इनिशिएशन ऑफ द लॅटरल रूट्स ऑफ द प्लांट अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द बड. तुम्हाला आधीच सांगितलं की रूट ला ग्रोथ करण्यासाठी हे इम्पॉर्टंट. इट इट स्टिम्युलेट द इनिशिएशन ऑफ द लॅटरल रूट्स इन द प्लांट अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ बड अँड सीड. हे बघा हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की डॉर्मन्सी ऑफ द सीड. डॉर्मन्सी ऑफ द सीड मध्ये तुम्हाला सांगितलं ऑक्सिजन ब्रेक करतं, जिब्रेल आता हा काय करतो? इनिशियल लॅटरल रूट्स. मी काय सांगतोय? लॅटरल रूट्स म्हणजे तुमचा हा जो मेन रूट आहे तो मेन रूट कोण स्टिम्युलेट करतो? ऑक्सिन. लक्षात ठेवा ऑक्सिन हा तुमचा मेन रूट स्टिम्युलेट करतो आणि शेजारची रूट्स कोण वाढवतो? तर तो वाढवतो हा इथायलिन. काय म्हणतो मी? ऑक्सिन हा साईडचे रूट वाढवतो, टॉपचा रूट वाढवत नाही. जसं की ऑक्सिन हा टॉपचा बर्ड वाढवतो पण साईडचे बर्ड कोण वाढवतो? सायटोकायनिन. हार्मोनचे थोडेसे लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्च्युली इथायलिनला मेन रूट वाढवायचं नसतं, साईडचे रूट हे रूट वाढवतो. नेक्स्ट इट ऍक्सलरेट द ऍब्सेशन ऍक्टिव्हिटी इन द लिव्स. म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं होतं ऍब्सेशन म्हणजे काय? ते पिवळं पाडतो ते पान आणि पाडून टाकतो. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याचं असतं की ते पान पडले पाहिजेत, पानं गळले पाहिजेत. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणते रेसिड्युअल फॉरेस्ट असतात, म्हणजे आपल्या झाडांचे पानं पुढे उन्हाळ्यात गळून जातात. मग तेव्हा कोण चांगलं काम करत असतं? तर तिथे हा इथायलिन चांगलं काम करतो. आपल्या इथल्या झाडांचे पानं गळणं ही प्रोसेस म्हणजे त्याला ऍब्सेशनची प्रोसेस म्हणतो आपण. हे ऍक्सलरेट करतो हा हार्मोन. इथायलिन इमिटेट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कॉजेस द अपायकल डोमिनन्स अँड रिटार्ड द फ्लॉवरिंग. हे बघा तुम्हाला आधीच सांगितलं की हा जो आहे हा हार्मोन प्लांटची ग्रोथ थांबवणाऱ्या हार्मोन मध्ये येतो. तो काय काय करतो बघा? इनहिबिट करतो म्हणजे थांबवतो ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड, लॅटरल ब्लड्सला आणि कॉजेस द अपायकल डोमिनन्स. आता बघा हा अपायकल डोमिनन्सला काय करतो? प्रमोट करतो. झाड वाढलं पाहिजे, साईडचं थांबून टाकतो. नंतर हा काय करतो? रिटार्ड फ्लॉवरिंग, फ्लॉवरिंगलाही थांबून टाकतो. फ्लॉवरिंग थांबवणं, पानं गाळणं, फ्लॉवरिंग थांबवणं आणि साईडचे जे ब्रांचेस असतात त्यांची ग्रोथ थांबवणं, याचं काम हा करतो इथायलाइन. ओके. इट असोसिएट विथ
कुठे गेलं? It is associated with the enhancement of the process of senses of plants organ. Senses of plants organ म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं की हा कसं काम करतो, तर सेन्सेस म्हणजे एजिंग सोबत हा काम चांगल्या प्रकारे करतो. म्हणजे प्लांट म्हातारा झाला आहे, त्याचे पानं गळणं वगैरे, हे फ्लावर न येणं, या प्रोसेसला सेन्सिंग म्हणतो आपण. त्याचं एज वाढत आहे, त्यांच्यासोबत हा चांगल्या प्रकारे वर्क करतो. इट इमॅजिन द फ्लॉवरिंग इन द मोस्ट ऑफ द प्लांट एक्सेप्ट पायनॅपल. हा प्रत्येका प्लांट मध्ये त्याची फ्लॉवरिंग काय करतो, थांबवतो. फ्लॉवरिंग थांबवतो, समजतंय ना? फ्लॉवरिंग थांबवणं म्हणजे पुढची प्रोसेस थांबणे, सीड वगैरे सर्व गोष्टी थांबण्या. एक्सेप्ट लक्षात ठेवा, पायनॅपल एक्सेप्शन पाठ करून घ्यायची. इट कॉजेस इपिस्निटी म्हणजे ड्रुपिंग ऑफ द लिव्स ऑफ द फ्लॉवर. म्हणजे हा काय करतो, लिव्स आणि फ्लॉवरला ड्रुपिंग करतो. ड्रुपिंग म्हणजे पाडतो खाली. म्हणजे जर कोणत्याही झाडाची विनाकारण पानं पडत आहेत, एजिंग होत आहे किंवा जास्त पानं पडत आहेत, पिवळून पडत आहेत, तर तिथे काय चालू आहे, ड्रुपिंग चालू आहे, म्हणजे इपिस्टी चालू आहे. आणि त्याचा अर्थ आहे की ते इथेलिन काय करताय, चांगल्या प्रकारे काम करताय. इट इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेस एन्झाइम कॉझिंग द डिक्रीज इन इफेक्ट डी ग्रीनिंग इफेक्ट इन बनाना अँड सिट्रस फ्रूट्स. हे बघा, हा इन्क्रीज करतो ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेस एन्झाइम. आता क्लोरोफायलेस एन्झाइमचं मेन काम काय असतं की क्लोरोफिलचं काय करणं, डिग्रेडेशन करणं, म्हणजे क्लोरोफिलला डायजेस्ट करणं, अशा प्रकारे काम करतो हा. तर एन्झाइमचं नाव लक्षात ठेवायचं, क्लोरोफायलेस. हा जो एन्झाइम असतो तो पानांमधलं क्लोरोफिल कमी करण्यावरती काम करतो. त्याच्यामुळे जे घेतलं पाय पानं ना असतात ते सगळं. पिवळे पडतात. ते पाय बोल का? बघा, याच्यामुळे काय होतं की क्लोरोफायलेस काय करतं ऍक्च्युली, ते आपले जे प्लांट्स असतात, जे पानं असतात, त्याची जे ग्रीन कमी करतं, कारण त्याला ते पान गाळायचं असतं. मग आधी पान पिवळं पडतं, नंतर ते बेंट होतं. किंवा कोणत्या झाडाचं पान बघा, आधी ते पिवळं होतं, नंतर पडतं. तर क्लोरोफिलला मॅनेज करण्याचं काम जे करतो तो हा एन्झाइम करतो, आणि त्या एन्झाइमला हा प्रमोट करतो. आणि सिट्रस फ्रूट तर माहिती तुम्हाला, सर्व ऑरेंज वगैरे सर्व हे सिट्रस फ्रूट आहेत. तर हा त्यांच्यामध्ये पानांना पिवळं करून पाडण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारचा हा प्लांटची ग्रोथ थांबवणारा, पानं गाळणारा किंवा फ्लावर थांबवणारा अशा प्रकारचा हा हार्मोन आहे. याच्याने आता तुम्ही सिंपल गोष्ट आहे, फ्रूट फक्त म्हणजे काय होतं, ते काही चांगलं असतं का? नाही. ऍक्च्युली ते तेवढं चांगलं नसतं. म्हणजे फ्रूट पकणं ही ऍक्च्युली एक डिग्रेडेशनची प्रोसेस आहे. ते आपण खातो, शुगर तयार होतं म्हणून खातो. पण फ्रूट पकवणं ही एजिंगची प्रोसेस आहे प्लांटसाठी. तर अशा प्रकारे हा काम करतो. हे डाऊट आहे? हॅलो, इथेलाईन मध्ये काही प्रश्न आहे का? नाही सर, काही प्रश्न. नेक्स्ट आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड. आता हा बघा, हा सर्वात महत्वाचा हार्मोन आहे की जो प्लांटची ग्रोथ थांबवतो. म्हणजे प्लांट ग्रोथ करणारे हार्मोन किती माहितीये का? जिब्रेलिन आहे, पुन्हा ऑक्सिन आहे, पुन्हा सायटोकाईन आहे. आणि थांबवणाऱ्यांमध्ये याचा फेमस हा सर्वात मोठा जो आहे हार्मोन, हा सर्वात एकटा हार्मोन जो आहे की तो सर्वांना कंट्रोल करतो. तर बघू आपण, चला. शेखर कोण वाचतं? शेखर पाटील. हो सर. हे वाचून आपण याला संपवून टाकू. चला वाचा. Abscisic acid. It is a natural growth inhibiting hormone. Carnes and Endicott observed that the shedding of cotton balls was due to a chemical substance. काय शब्द आहे सर तो? ऍप्सिसिन. काय तर तुम्हीच वाचत होता, मला काही वाचायला द्वेष. First and second, wearing isolated a substance from a burst of acer that can induce bud dormancy and name it dormin. These two identical chemical substances were given the common name abscisic acid. It is synthesized in leaves, fruits, seeds, and etc. Chemically, it is a 15-carbon sesquiterpenoid and the synthesized from mevalonic acid. थांबायचं. ते बघा, ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे काय, ऍप्सिसिएशन सांगितलंय तुम्हाला. ऍप्सिसिएशन म्हणजे काय होणं की एजिंग होणं आणि प्लांट म्हातारड होणं, ग्रोथ होणं, म्हणजे थांबणं. तर हे ऍस्कॉर्बिक ऍसिड त्याच्यावरूनच नावाचं यूज आहे की हा जो हार्मोन आहे ते प्लांटची इनहिबिट करतो, ग्रोथ थांबवतो.
त्याला पहिल्यांदा डिस्कवर केलं तर सायंटिस्ट कान्स वगैरे लक्षात ठेवा, कॉटन बॉल्स माहिती तुम्हाला, कॉटनचे जे व्हाईट कलरचे बॉल्स असतात ते शेड होतात म्हणजे पडून वगैरे जातात वगैरे. हे कशामुळे झालं तर त्यांना कळालं की एक सबस्टन्स आहे तो ऍप्सिसिन आहे, तर तो फर्स्ट आणि सेकंड याच्यामुळे झालं. नंतर त्यांनी अजून एक सायंटिस्ट आहे वॅरिंग वगैरे, त्यांनी लक्ष दिलं की ते ऍसर आहे, जे प्लांट जे बर्ड्स आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी अँड नेम डॉर्मिन. म्हणजे हे बघा, बर्ड जे काम करणार, बर्ड पेक्षा मला वाटतं की हा जो पॉइंट आहे, आयसोलेट सबस्टन्स जो केला बर्ड पासून, दॅट कॅन इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी. इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी म्हणजे काय, हा बर्डला डॉर्मन्सी मध्ये आणतो. म्हणजे बाकीचे काय सांगितलं होतं मी, ऑक्सिजनला सांगितलं की सायटो, बाकीच्यांना सांगितलं की डॉर्मन्सी ब्रेक करतात. हा असा एक हार्मोन आहे की तो बर्डला डॉर्मन्सी मध्ये आणतो. डॉर्मन्सी मध्ये आणतो म्हणजे काय, तो त्याला झोपून टाकतो. तर हा बर्ड मध्ये डॉर्मन्सी आणणारा अशा प्रकारचा हार्मोन आहे, तो बर्डला कुठे गेला रे, डॉर्मन्सी मध्ये आणतो आणि म्हणून त्याला डॉर्मिन म्हणतात. डॉर्मन्सी समजतंय ना? डॉर्मन्सी म्हणजे प्रोसेस थांबणं, स्टक होणं आणि तिथून ग्रोथ थांबणं. मग याचे दोन नाव आहेत तुम्हाला माहिती, एक ऍसिसिस 1 आणि 2 अशा प्रकारे दोन प्रकारे हे दोन सबस्टन्स मध्ये आपण याला कॅटेगराइज करतो. आणि या दोघांना आपण ऍसिसिक ऍसिड म्हणून म्हणतो, ऍप्सिक ऍसिड म्हणून म्हणतो. त्याचं प्रोनाऊन्सिएशन चांगलं बघून घ्या गुगल वरती, इंटरनेट त्याला अजून कशा प्रकारे चांगलं प्रोनाऊन्स करतात. कुठे असतो तर सिंपल गोष्ट आहे, प्लांटचा या रेग्युलेट आहे, प्रत्येक पार्टला थांबवणार आहे, तर प्रत्येक पार्ट मध्ये असतो, लिव्स, रूट वगैरे सर्व ठिकाणी असतो. आणि केमिकली म्हटलं तर ते केमिकली 5 कार्बनचा एक कंपाऊंड आहे आणि सिंथेसाइज मॅल्व्हानिक ऍसिड पासून त्याला आपण बनवतो. अशा प्रकारे सिंथेसाइज आपण करू शकतो, म्हणजे बनवू शकतो. तर 5 नंबरचा आता ते सबसिक्वेंट फिनॉइड तुम्ही म्हणतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल फॉर्म्युलावर दाखवल्याशिवाय समजणार नाही, तर तुम्ही सध्या त्याला नाव पाठ करू शकता. कारण जसं आपण बायोमॉलिक्युल चॅप्टर मध्ये जाऊ, तिथे आल्यानंतर आपण याला इथलं चॅप्टर तिथे स्टडी करू, ठीक आहे. मला त्याची थोडी बायोमॉलिक्युलची हेल्प यायला लागेल समजवायला. तर पॉइंट सिंपल आहे की दोन टाईप मध्ये येतो, प्लांटला थांबवतो, प्रत्येक पार्ट मध्ये असतो. तर डॉर्मिन म्हणतात कारण बर्डला डॉर्मन्सी मध्ये घेऊन जातो, बाकीचे डॉर्मन्सी ब्रेक करून त्याची ब्लडची ग्रोथ घडवतात, तर हा ब्लडला थांबवून टाकतो. म्हणजे ऑक्सिजन ब्लड त्या बर्डला वाढवण्याचा प्रयत्न करतो, सायटोकिनिन करतो, जिब्रेलिन करतो आणि हा त्या बर्डला डॉर्मन्सी मध्ये घेऊन जातो, थांबवतो. अशा प्रकारचा उलटा हार्मोन आहे. तर वाच पुढे. शेखर पाटील. हो सर. हो सर. Physiological effects and application of ABA. It promotes abscission. It promotes abscission of leaves and induces dormancy in many plants. It controls the dormancy in birds and seeds by inhibiting growth process. थांबायचं. हे बघा, ऍब्सिशन म्हणजे काय, तर ऍक्च्युली प्लांटला डिग्रेड करणं याचं काम आहे, थांबवणं, सर्व प्रोसेस थांबवणं. आणि डॉर्मन्सी जी असते, डॉर्मन्सी बर्ड आणि सीड मध्ये आणणं. म्हणजे सीड आहे त्यांना डॉर्मन करणं की तुम्ही इनॅक्टिव्ह व्हा. काही प्लांट तुम्हाला माहिती असेल की काही वेळासाठी इनॅक्टिव्ह होतात आणि नंतर पुन्हा फेवरेबल कंडिशन ऍक्टिव्ह होतात. तर डॉर्मन्सी आणणं हे याचं काम आहे. म्हणजे अनफेवरेबल कंडिशन मध्ये हे डॉर्मन्सी हा आणतो. तर अशा प्रकारचा हार्मोन आहे. सीड आणि बर्ड दोघांना डॉर्मन्सी मध्ये घेणं. हॅलो. हो सर. It accelerates the senescence of leaves, flowers, and fruits. It inhibits the delay cell division and cell elongation and suppress cambium activity by inhibiting mitosis in vascular cambium. ABA could थांबायचं. आता हे बघा, याच्यामध्ये काय आहे की हा सिनेसन्स वाढवतो. म्हणजे काय, तर एजिंग वाढवतो प्लांटचं. एजिंग वाढवतो म्हणजे काय, तर एजिंग कडे घेऊन जातो. तो लिव्ह, फ्रूट आणि सर्वांचं एजिंग करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट आहे की तो कसं करतो, तो सेल डिव्हिजनला डिले करतो. म्हणजे तो सेल डिव्हिजन होऊ देत नाही. सेल डिव्हिजन होत नाही म्हणजे काय, तर बॉडीची ग्रोथ होत नाही. सेल इलॉंगेट होत नाही म्हणजे बॉडीची हाईट वाढत नाही. कॅम्बियम वाढत नाही म्हणजे त्याचा जो घेरा असतो तोही वाढत नाही. म्हणजे तो कॅम्बियमही वाढत नाही, हाईटही वाढत नाही आणि सेलही वाढत नाही. म्हणजे प्लांट स्टक होऊन जातं.
तर अशा प्रकारे ते आता हे बघा मागचीच तुम्ही गोष्ट आहे, सेल डिव्हिजन कोण करतं तर सायटोकायनेस, सेलला इलँगेट कोण करतं जिब्रेल. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी कोणाच्या आहे, सेलची हाईट कोण वाढवतं, इलॉंगेशनला हे बघा इलॉंगेशनला 2 हार्मोन काम करतात, जिब्रेलिन आणि ऑक्सिन. सेल डिव्हिजन सायटोकायन म्हणजे त्या तिघ हार्मोनच्या अपोजिट हा काम करतो. वरचे तिघ हार्मोन कॅम्बियमला वाढवतात, हा त्या तिघांच्या कॅम्बियमला थांबवतो, सेलला थांबवतो, डिव्हिजनला थांबवतो. म्हणजे हा त्यांच्या अपोजिट काम करणारा काय आहे, इनहिबिटर आहे. पुढं हो सर. ABA could cause efflux of K plus ion from the guard cells and the result in closure of stomata. So it is known as antitransparent. Antitransparent. It acts as a stress hormone by inducing the plant to bear the adverse environmental conditions. It inhibits flowering in long-day plant but stimulates flowering in short. हे बघा महत्वाची गोष्ट आहे की हा काय करतो, इन्फ्लक्स करतो. इन्फ्लक्स ऑफ के प्लस आयन फ्रॉम द गार्ड सेल. गार्ड सेल तुम्हाला माहिती आहे की स्टोमाटामध्ये गार्ड सेल असतात. ते गार्ड सेल ज्या असतात ते गार्ड सेल काय करत असतात की आपला स्टोमाटा ओपन क्लोज करत असतात. म्हणजे लिव्हसच्या ज्या गार्ड सेल्स असतात आणि त्यांचं काम काय असतं की लिव्स मधनं काय करणं, ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईडच्या ट्रान्सपोर्टला कंट्रोल करणं किंवा त्यातनं पाणी बाहेर जातं. मग हा काय करतो, स्टोमाटाला गार्ड सेलला काय करतो, क्लोज करून टाकतो. म्हणजे जर प्लांटच्या स्टोमाटा क्लोज होऊन गेल्या, म्हणजे जसं माणसाचं नाक जसं असतं तसं प्लांटच्या लिव्सला खालून स्टोमॅटा असतात, ओपनिंग असतात, त्या जर बंद होऊन गेल्या तर प्लांटचं ग्रोथ होणार आहे का चांगलं, तर नाही. त्याला अँटी ट्रान्सपिरंट म्हणतात. म्हणजे हा त्यांच्या स्टोमॅटाला क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. हा स्टोमाटा तर माहिती आहे तुम्हाला. स्टोमाटा काय असतात तर हे बघा, ज्यांना माहिती नाही, ज्यांनी 11 चांगलं केलं नाही त्यांच्यासाठी दाखवतो मी. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे ना स्टोमाटा जुन्यांना. हो. हे बघा लीफ असतं, लीफ मध्ये अशा प्रकारे स्टोमाटा असतात. हे बघा हे स्टोमाटा दिसत आहे लीफ मध्ये, आणि त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचं काय असतं, पोटॅशियमचा त्याच्यावरती कंट्रोल असतो. ऍक्च्युली इमेज फॉर्म मध्ये नसेल काही तिथे, कारण डायरेक्टली तसं. हे बघा इथे पोटॅशियमची डायग्राम आता मला जर दिसली तर दाखवतो मी ते. एक व्हिडिओ दिसतोय मला. एवढा ऍडव्हान्स झाला हे बघा, त्या युट्यूब वरती नेमाडे सर वगैरे येतो डायरेक्ट छापून. बघितलं का तुम्ही ते ऍड बघितली का ऑक्टाफ्लिकची? नाही सर. जे ऍड बघितली का तुम्ही याच्यावरती, जर जाऊ दे ठीक आहे. प्लांट बघा, हे बघा लीफच्या खाली आपण, आणि लीफच्या खाली स्टोमाटा आहेत. हे बघा ओपन स्टोमाटा आहे. हे बघा ओपनिंग क्लोजिंग दिसतंय का, इकडे ओपन आहे तिकडे क्लोज आहे. हे बघा ही स्टोमाटा ओपन झाली आहे, पोटॅशियम बाहेर. हे बघा पोटॅशियम बाहेर गेलेत की स्टोमॅटा क्लोज होतो आहे, आणि पोटॅशियम मध्ये आल्यानंतर स्टोमॅटा ओपन होत आहे. बघा हे बघा पोटॅशियम आयन बघा मध्ये एंटर करतायत आणि गार्ड सेल ओपन होतोय, आणि पोटॅशियम आयन जेव्हा बाहेर जात गार्ड सेल काय होईल, क्लोज होईल. कळालं स्टोमॅटा? मला काय सांगायचंय, मला सांगायचं आहे की हे जे स्टोमाटा असतात लिपच्या खाली असतात,
ऑक्सिजन वगैरे बाकीच्या गोष्टी किंवा वॉटर त्यातनं जात असतं बाहेर, त्याला ट्रान्सपिरेशन आपण म्हणतो. ट्रान्सपिरेशन नाही झालं तर रूट कडनं पाणी प्लांटला घेता येत नाही. म्हणजे स्टोमाटा जर क्लोज झाल्यात तर प्लांटला रूट कडनं चांगल्या प्रकारे रूट प्रेशर डेव्हलप करता येत नाही आणि खालून मिनरल्स वगैरे वरती पोहोचवता येत नाही. ठीक आहे. मग हा स्टोमॅटो ओपन असणं महत्वाचं आहे आणि ओपन नसलं तर फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होत नाही. आपण मागच्या वर्षी 2 रिॲक्शन शिकलात, लाईट अँड डार्क रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शन चांगल्या प्रकारे होत नाही. मग हे जर होत नसेल, लाईट आणि डायरेक्शनला प्रॉब्लेम येतो आहे किंवा रूटमधनं रूट प्रेशर डेव्हलप होत नाहीये, कशामुळे तर स्टोमाटा क्लोज आहे. आणि क्लोज करण्याचा कोण प्रयत्न करतो, तर हा आपला हार्मोन, त्याचं नाव काय, ऍसिड. कोणता, ऍसिडिक ऍसिड. म्हणजे हा हार्मोन काय करतो, त्या स्टोमॅटाला क्लोज करून टाकतो. त्या स्टोमॅटाला क्लोज काय करतो, इन्फ्लक्स. म्हणजे ह्या स्टोमॅटा आहेत, याच्या ह्या गार्ड सेल आहेत, यातनं पोटॅशियमला बाहेर काढून टाकतो. पोटॅशियमला बाहेर काढल्यामुळे स्टोमाटा क्लोज होऊन जाते आणि प्लांटला पाणी बाहेर टाकणं हा महत्वाचं नाहीये, पण त्याला त्या पाणी टाकल्यामुळे त्याच्या रूट कडनं न्यूट्रिशन घेता येत नाही आणि पुन्हा त्याला त्याचं कार्बन डायऑक्साईड जो लागतो फोटोसिंथेसिससाठी तोही घेत नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेता येत नाही, पाणी खालून ओढता येत नाही, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होतो. मग आणि हा अशा प्रकारे त्यांना एजिंग कडे घेऊन जातो. इट ऍक्ट एज अ स्ट्रेस हार्मोन बाय इंड्युसिंग द प्लांट बियर द ऍडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. आता त्याला स्ट्रेस हार्मोन का म्हणतात? आता सिंपल गोष्ट आहे की पाणी आहे आणि तुमच्याकडे भरपूर ऊन तापतं आहे आणि तुमच्या स्टोमाटा ओपन आहेत, तर हा काय करतो, तर स्ट्रेस हार्मोन म्हणून काम करतो. ही प्लांट आहे बघा, महाराष्ट्रातली प्लांट आहे. प्लांटमध्ये महाराष्ट्रातल्या प्लांटचं कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला काय, ते याचे पानं गळून जातात सर. आपल्या प्लांटचे काय होतात, पानं सर्व गळून जातात, असे हे पानं गळून जातात. मग पानं का गळतात? सिंपल आहे की पानं अशा सीझन मध्ये गळतात की तिथे पाणी नसतं. मग पाणी कमी आहे, तर पाणी कमी असल्यावरती आपल्या 2 प्रकारे काम करतात. आपले प्लांट काय करतात, जेव्हा चांगल्या प्रकारे सीझन असतो तेव्हा ते प्लांट इथे काय करतात, लिव्ह मध्ये फूड तयार करतात आणि ते फूड ट्रान्सफर करून ठेवतात बॉडीमध्ये. म्हणजे फूडला ते ट्रान्सफर करू शकतात. फूडला आधीच बॉडीमध्ये काय करून ठेवतात, ते स्टोअर करून ठेवतात आणि जेव्हा उन्हाळा चांगला येतो, जेव्हा पाणी नसतं प्यायला किंवा फोटोसिंथेसिस, मग फोटोसिंथेसिससाठी पुढचं ऑलरेडी बॉडीत असतं, मग ते काय करतात, त्या लीफला काय करतात, या लीफला ते काय करतात, या ऍस्कॉर्बिक ऍसिड आणि जो आपला इथालिन आहे त्याच्याने काढून टाकतात आणि मग प्लांटला जास्त लीफ नसतात. मग याच्याने काय होते की त्या प्लांटच्या स्टोमॅटाही जास्त ओपन नसतात, लिमिटेड ओपन असतात, लीफही काढलेले असतात, त्यांच्या बॉडीतनं जास्त पाणी बाहेर जात नाही आणि ते तो पाण्याचा तो ताण असतो म्हणजे उन्हाळ्यातला, तो ताणला काय करतात, ते मॅनेज करतात. म्हणजे त्या बॉडीच्या ओपनिंग असतात ते सर्व बंद करून टाकतात. स्टोमॅटा बंद, ज्या लिमिटेड आहे त्या बंद, ज्या नाही आहेत ते इथालिन पानं खाली पाडून टाकतो. म्हणून पाण्यातनं बॉडीतनं पाणी बाहेर जातच नाही. फूडही स्टोअर केलेलं असतं. मग पुन्हा त्यांना फेवरेबल कंडिशन आल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांना नवीन लीफ येतात. पुन्हा ते मग ते वसन काय असतं ते मला एवढं माहित नाही ते. पण त्यानंतर ते पुन्हा त्यांना लीफ येतात. हे तर माहिती आहे ना, आपल्या झाडांना पानं गळून जातात, पुन्हा येतात, गळून जातात. का हे माहित नाही? हो सर, माहिती आहे. महाराष्ट्रातल्या माणसाला माहिती असतं की आपल्या झाडांचे पानं गळतात, उन्हाळ्यात गळतात, बरोबर. हो. जेव्हा जास्त ताण असतो तेव्हा गळतात, नंतर ते पानं येतात. मग ते गळतात का? कारण त्यांना तिथे पाण्याचा ताण बसत असतो, म्हणून त्याचे पानं गळून जातात. आणि हे कोण काम करतो, जे स्टोमाटा बंद करणं, हे काम कोण करतो, ऍस्कॉर्बिक. आणि ते पानं कोण गाळून टाकतो, इथाइलिन. हे दोघंही काय करतात, त्याला प्रिपेअर करतात. आणि त्यात सर्वात महत्वाचा हा ऍस्कॉर्बिक असतो की त्याला त्या पाण्याच्या स्ट्रेस कंडिशन मध्ये प्रिपेअर ठेवतो, बाहेरच्या कंडिशन पासून तोडून टाकतो काही वेळासाठी. नंतर मग तो ठीक आहे, मग नंतर तो स्ट्रेस हार्मोन म्हणून काम करतो, एन्व्हायरमेंट कंडिशन थोडा सेटल होतात. मग तो फ्लावर, हे बघा तुम्हाला माहिती असेल, ज्या प्लांटला चांगल्या कंडिशन नसतात त्या प्लांटला फ्लावरही कमी येतात. मग तिथे ऍस्कॉर्बिक काम करत असतो. म्हणजे जर जिथे प्लांटला जगण्याचाच प्रॉब्लेम आहे तिथे फ्लावरची काही गरज आहे का? म्हणजे ज्या माणसाकडे, जो माणूस, ज्या आता सिंपल आहे, आता जिथे खायला प्यायलाच नाही तिथे नवीन मुलांचे काय प्रोडक्शनची गरज आहे का? नाही. म्हणजे आई वडिलांचे खाण्याचे कधी तर फ्लावरिंग थांबवलं जातं. आधी जीवन महत्वाचं आहे. तर प्लांट हे डिसिजन घेतं की फ्लावरिंग थांबवा, स्ट्रेस कंडिशन आहे, पाणी नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. तर तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडचे भरपूर प्लांट आहेत, त्यांना जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्यांना फ्लावर येत नाही. बोलाय तुम्ही बघा, फ्लावर येत नाहीत.
फ्लावर न येण्याचं मेन रिझन असतं की त्यांना काहीतरी स्ट्रेस बसलेला आहे. ठीक आहे, मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. आपले हार्मोन्स संपलेले आहेत. तर याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर बोला. प्रश्न घरी बघा, पुन्हा एकदा विचार करा, व्हिडिओ बघा, काय प्रश्न असेल तर त्याच्यावरती डिस्कशन करा. आजच्या लेक्चरवरती काही प्रश्न आहे का ऍस्केपिक मध्ये किंवा इथॅलिन मध्ये? सिद्धेश ऐकतोय ना? हो सर. इकडे नीट वाले कोण कोण आहे इकडे? प्रतीक्षा? हा सर. काही प्रश्न असेल तर विचारा, काही समजलं नसेल वगैरे. हे बघा, बायोलॉजीचं तेवढं हार्ड नाहीये चॅप्टर, सिम्पल आहे एकदम, माहिती आहे फक्त, डेटा आहे. नाही समजला तर विचारा, काही असेल तर. असलं झालेले सर हार्मोन आधी पण. अरे हो, हे तर आपले झाले वाटतं. रे हे तर आपले 11 मध्ये झाले वाटतं हार्मोन. 11th झाले ना आपले आदित्य, का विसरलेत? 11 मध्ये आपण सीबीएसई मधनं हे हार्मोन घेतलेले आहेत, मला आठवलं आता बरोबर. करेक्ट. सीबीएसई मध्ये आपण सीबीएसईच्या बुक मधनं आपण हार्मोन्सही घेतले, आपण प्लांट न्यूट्रिशन सर्व घेतलेलं आहे. प्लांटचं वगैरे झायलेम फ्लोएम घेतलं वाटतं आपण. हो सर. ठीक आहे, काय हरकत नाही. आता समजलं का तुम्हाला? बघा, आणि नीट वाल्याने जरा जास्त फोकस ठेवा बरं, याच्यावरती क्वेश्चन येतो. चला ठीक आहे, थँक्यू. मग उद्या भेटू. उद्या हे बघा, उद्या तुमचं माहिती, उद्या आपलं लेक्चर कॅन्सल झालं होतं. सीईटीचं तर रविवारी असणारच. ते मला जर काही प्रॉब्लेम आला तरच कॅन्सल होणार. ठीक आहे, मी तुम्हाला अपडेट करतो की मी कधी. मागच्या हप्त्याला मला ऍक्च्युली प्रॉब्लेम होता, पण ह्या हप्त्याला काही आपण प्रॉब्लेम करणार नाही. आपण सीईटीचं आपण उद्या काय काय डिस्कस करणार आहोत बघा. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं डिस्कस करणार आहोत की कोणकोणते प्रश्न महत्वाचे, आणि मंडेला तुमचं टेस्ट काय होणार आहे. तुम्हाला कोणते 5-7 प्रश्न मी टेस्टला देणार आहे, हे पहिला प्रश्न. दुसरा सीईटीचा प्रश्न. तर प्रत्येक संडेला आपण हे डिस्कस करत जाऊ की कोणते प्रश्न कोणत्या चॅप्टर मधनं महत्वाचे आहेत, आणि त्या प्रश्नांवरती तुमची मंडेला टेस्ट होते. ही आपली रेग्युलर प्रोसेस. मंडेला रेग्युलर टेस्ट, संडेला त्या चॅप्टरच्या क्वेश्चनवरती डिस्कशन. त्या क्वेश्चन्स मधले मी क्वेश्चन्स पेपरला टाकणार, आणि ते चिटिंग वगैरे करायचं नाही. जास्तीत जास्त 5-6 क्वेश्चन देणार. चलो, थँक्यू.